स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचं वातावरण पूर्ण फ्रेश झालं बरं का. कांद्याला थोडंसं औषध फवारणी करून जाईल 5-6 दिवस, पण कांदे पण आता थोडेसे टवटवीत दिसायला लागले. वातावरण एकदम निरोगी झालं. काल संध्याकाळी ढगाळ वातावरण होतं पूर्णपणे, आणि काल असं वाटत रात्री पाऊस येतो काय अशी लक्षण आली ती कालची बरं का. तर ठीक आहे, चला आपण सकाळी चला खालती वावरामध्ये. काल आपल्या काही ड्रीप पसरायचं बाकी तर देखील काय पसरवता येणार नाही, पण 1-2 पाईपाचा जो क्लिप आहे ना, आपण जो लोपेटा पाईप आणला होता तर त्याला आपण जॉईंट दिला आहे. तर त्या जॉईंटला आपल्याला क्लिप मारायची बाकी. काल संध्याकाळी क्लिपही म्हणालो आपण, उशीर झाला असल्यामुळं काल काही जोडलं नाही आपण त्या क्लिपा. तर आता त्या क्लिपा जॉईंट वगैरे मारून देऊ. आणि आपलं कटर पण शुभम चांगलं, आपण ते कटर पण नेलं त्याने. तर 2 पाईपाला होल बाकी वाढायच्या की, तर ते होलं पण आता कटर घेऊन पाडून घेऊ आपण बरं का. त्यापूर्वी पहिलं आता क्लिप आणि ते बघू आणि जॉईंट मारून घेऊ एकदा आपण तिकडं, म्हणजे तिकडचं काम आटपून दिलं आपलं पूर्णपणे. आपण काल सामान इकडे चिंचे खाली ठेवलं होतं, संपूर्ण रबर सामान वगैरे क्लिप वगैरे लवकर ते वावरात घेऊन होते आपण. म्हणजे काहीतरी सामानाचं पण ठेवलेलं आहे, बादली बाकी काही सामान नाही. तर ठीक आहे, चला क्लिपा वगैरे मारून घेऊ आणि मग बाकीचं काम बघू दिवसभराची. चला, इथलं क्लिप आपण फिट केलं आहे. आता पुढं काय रबर बसायचं, रबर बसून घेऊ. बूटच्या क्लिप टाईट करून घेऊ आपण. मित्रांनो, तोट्या बसायचं काम चालू इकडं आपलं. नेमकं ना शरद भाऊचा ट्रॅक्टर नदीमध्ये फसला इकडं, तर ट्रॅक्टर ओढायचा तो. तर आपला ट्रॅक्टर घेऊन जाऊन ट्रॅक्टर ओढून घेऊ त्याचा बरं का. चला लवकर जाऊ, शरद भाऊ ट्रॅक्टर काढून घेऊन येऊ. इकडे आपण बेडवर जरा मोटर चालू करून दिली. आज दिवसभर चालू होती, आज दिवसभर चालू देऊ, जेणेकरून पूर्ण बेडवर येऊ म्हणजे कांदे लागवडीसाठी. आमचं सरळ ट्रॅक्टर बसून ठेवलं नदीमध्ये इकडे. निघणं अवघडच आहे, ट्रॅक्टर बसून गेला खाली. पूर्ण टायर टेकून गेला. नाही ना, म्हणजे टायर तर चालणार आहे. ट्रॉली दिवस पाठीमाग ओढत. पुढं घे पुढं. बस बस बस, आता बाय तिकडे टारली मला. फायनली निघाला ट्रॅक्टर बाहेरवर. चला तर मग आणलं सर्व ट्रॅक्टर ओढून घेतलं साईडला. आपण आता घरी येतो, आपण जेवण वगैरे करू. 2-3 नळ्या पसारच्या पसरून घेऊ. पोतेवाला आपल्या बापान त्यांना आईला आणायला तिला आणायला जाऊ आपण. पहिल्या ते वावरात जाऊ, ड्रीप पसरून घेऊ. आपण खाली वावरात गेले ड्रीप नळ्या घेऊन तिकडे जाऊ आपण एकदा. आपण सर नळ्या वगैरे आणल्या. शिव आपण आला वावरात बरं का. आपण राहिले कॉक बसून घेऊ, मग नळ्या ओढू पटापट. चला, कालच्या राहिलेल्या नळ्या पसरून घेऊ. आता थोडं कोपरा बाकी पटापट पसरू, मग घरी जाऊ आपण. जेवण करायचं आल्यावर जेवण करू आपल्याला ना. मित्रांनो, आता या फिल्टरवरती 3 प्लॉट चालू करायचं. एक मक्काचा, एक कांद्याचा, आणि समोरचा जो आहे तो नवीन जोडून आपल्याला खालतीकडे नवीन कांदे आहेत त्याला चालू करायचं बरं का. चला, कसं जॉईनिंग करायचं ते बघू एकदा, आणि जोडून घेऊ आपण पूर्णपणे तिन्ही प्लॉट एका फिल्टरवरती बरं का. इथं ना 3 फाटे बनवले. आता टेस्टिंग घेऊ इकडची, आणि मग मोटर बंद करून देऊ बरं का. कारण वरती आणून गेलं पाहिजे, त्यावेळेस टेस्टिंग घ्या पुढे चालू करू आपण. टेस्टिंग झाली, पाणी लागलं गाळ्यावर का. थेंब थेंब पाणी गळतं. कॅमेरा थोडं क्लिअर दिलं सांगतात नाही. ठीक आहे, चला घरी जाऊ आता. जेवण करू. आपल्या गोदीवाला आहे बाबाला आणायला, काय आणायचं बाबाला. इकडचं पाणी पण करून देऊ, आणि घरामागचं जे रान महत्त्वाचं ओलं होणं ते ओलं करून घेतलं. चला मित्रांनो, आता आपण निघालो गोदेगावला. आपली गोणी आंदोलन खाली करायची होती, आणि गोदी नेऊन टाकू आणि गोदेगावला जाऊ पुढे आपण मारला. आणि मित्रांनो, आपलं जे पांजरवाडी रेंडा जे गेट आहे तर त्याचं काम चालू झालं कारणामुळं. ते जवळपास 25 जानेवारी 2025 पर्यंत, म्हणजे कंप्लीट 1 वर्षासाठी पूर्णपणे हे गेट बंद आहे बरं मित्रांनो.
तर इकडची वाहतूक ना संपूर्ण ठप्प झाली. पर्याय रोड आपल्याला नारखेडा मार्गे सायगाव जावं लागतं आहे. तर इकडच्या लोकांसाठी खूप प्रॉब्लेम झाला. तर 1 वर्षासाठी नाही का अवघडच रस्ता आहे, जाण्या येण्याची व्यवस्था खूप अवघड होणार आहे. ऑप्शन नाही त्या गोष्टीसाठी. तर आपण रेल्वे पटऱ्यापर्यंत सायगावला जाऊ आणि तिथनं मग अंधसूरला जाऊ आपण. चला आलो आहे घरी. आजी बाबांना सोडलं, तिकडे बसले निवांत. ते गायनं कुट्टीची वगैरे खाली टाकून देऊ. आणि मित्रांनो, या व्हिडिओला थांबवा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नाही असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा.